नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर आज आहे गुरुवार. सगळ्या आपल्या स्वामी भक्तांचा आवडीचा वार म्हणजे गुरुवार. गुरुवारी खूप प्रसन्न आणि खूप छान वाटतं. तर आज आम्ही सकाळी केंद्रामध्ये गेलो होतो. स्वामींच्या केंद्रामध्ये, आमच्या जवळच्या केंद्रामध्ये गेलो होतो. सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं. सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन घेतलं जर मठात वगैरे, केंद्रात वगैरे जाऊन, तर खूप प्रसन्न वाटतं. एक वेगळीच फिलिंग असते ती केंद्रात वगैरे दर्शन घेणे, मठात जाऊन नमस्कार करताना, मुजरा करताना जणू काही स्वामी समोरच आहेत आणि समोरून स्वामी बोलतायत असंच वाटत होतं. साक्षात स्वामी समोर बसलेत आपल्या आणि आपल्याशी बोलतायत असं वाटत होतं. मागच्या वर्षीच्या स्वामी प्रकट दिनाचा हा व्हिडिओ आहे पारायणाचा. तेव्हा 21 पारायण स्वामींनी माझ्याकडून करवून घेतले होते. तेव्हाचा हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे. पारायणामध्ये मला कमेंट आल्या होत्या की तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ह्याआधी मी कधी स्वामींचं पारायण केलं नव्हतं. गुरुचरित्राचे पारायण करत होते, पण स्वामींचं पारायण मी कधी केलं नव्हतं. तरी करू का नको म्हणता म्हणता मी पारायणाच्या आदल्या दिवशी पारायणाला तयार झाले. पारायण करायला बसण्यासाठी मी तयार झाले. संध्याकाळी मी सगळी तयारी करून घेतली आणि सकाळी मी पारायणाला बसले. पहिले 7 दिवस पारायणाला बसले त्रास झाला. कंबर दुखत होती, पाय दुखत होते, पायात मुंग्या येत होत्या आणि डोकं तर रोज दुखत होतं. माझं डोकं खूप दुखत होतं पारायणामध्ये. तर 7 दिवस खूप मला शारीरिक त्रास झाला. पारायणाच्या बरोबर 12व्या दिवशी काही सुद्धा त्रास झाला नाही. सकाळची सगळी पूजा, माझी सेवा झाली होती स्वामींची. संध्याकाळची सगळी सेवा झाली होती. सगळी सेवा वगैरे करून मी रात्री 11:15च्या दरम्यान झोपायला गेले. तेव्हा एकदा स्वामींना नमस्कार करून दिवा तेवतोय की नाही ते बघायचं होतं मला. विजला आहे की काय बघण्यासाठी मी गेले होते. तर मी स्वामींना नमस्कार केला आणि परत मी मागं फिरले. 2च पाऊल मी पुढे आले तर मला एकदम मोठा आवाज एकदम आला. तर मी पाठीमागे फिरून बघते तर स्वामींचा फोटो पूर्णपणे, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतायच मी स्वामींची पूजा करताना कुठे बसते, तर त्या जागी बरोबर फरशीवर येऊन स्वामींचा फोटो पडला होता. तो पण पालथा फोटो पडला होता स्वामींचा. आणि स्वामींच्या व्यतिरिक्त बाकीच्या कुठल्याही मूर्त्या हलल्या नव्हत्या जागेवरून की दिवा विजला नव्हता. फक्त स्वामींचाच फोटो एकदम बाहेर फेकल्यागत बाहेर येऊन पडला. मी मागे वळून बघितलं तर मी एकदम स्तब्ध झाले. ते सगळं बघून मला काहीच सुचलं नाही. 30-40 सेकंद तर मला काही सुचलं नाही. मी बघून ते पटकन फोटो उचलून ठेवावा हे सुद्धा मला तेव्हा सुचत नव्हतं की आता तर आपण पाया पडलो, नमस्कार केला आणि हे कसं काय अचानक घडलं म्हणून. आणि त्या फोटो पडण्याचा आवाज एवढा मोठा होता की मिस्टर झोपले होते, ते झोपेतून जागे झाले आणि येऊन विचारायला लागले की काय पडलं, एवढा मोठा आवाज कसा काय झाला, काय पडलं. आणि त्या गोष्टीचं एक आश्चर्य होतं की एवढ्या जोरात फोटो बाहेर फेकला गेला पण फोटोला कुठेही तडा गेला नव्हता की फोटोची काच फुटली नव्हती, काहीसुद्धा फोटोला झालं नव्हतं. तर हे एक मला तेव्हाचं ते विशेष वाटलं. मला काही सुचायचंच बंद झालं होतं. मी एकदम स्तब्ध झाले. काही नाही, स्वामींच्या परत पाया पडले. स्वामी, ही काय तुमची लीला आहे, तुम्ही काय करता आहात म्हणून मी स्वामींना सांगितलं की तुमची ही कसली लीला आहे स्वामी. तर एवढंच मी बोलले, मला काही सुचत नव्हतं. मी परत स्वामींना स्वामींचा फोटो आहे त्या जागी ठेवून दिला. डोकं ठेवून नमस्कार केला. काही चुकलं असेल तर स्वामी मला माफ करा म्हणून. आणि मी झोपायला गेले. तर झोपताना पण मला डोक्यात विचार येत होते की असं कसं, पण ते माझ्या विचार करण्याच्या पलीकडं होतं. स्वामींची मला माहिती होतं की स्वामींची ही काहीतरी लीला आहे. कारण की फोटो बाहेर एवढ्या जोरात पडला आहे तर फोटो फुटला असता, काच फुटली असती, थोडं तर काही ना काही तर तडा तर गेला असता, पण काहीसुद्धा झालं नव्हतं. तर मग मी रात्री झोपले. मी काही जास्त विचार केला नाही. मी झोपून टाकले की ही लीला आपल्या विचारांच्या पलीकडली आहे स्वामींची. मग मी झोपले. झोपल्यानंतर ना मला स्वप्न पडलं. पहाटेच्या वेळी मला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये स्वामी म्हणजे मी स्वप्नामध्ये माझे मिस्टर, अगोदर मला असं दिसलं की घरातले सगळे माझे छळ करतायत आणि माझे मिस्टर माझ्या बरोबर नाहीत. नंतर मला दिसलं की माझे मिस्टर आलेत
बाहेर कुठल्या तर गावी गेले होते आणि मिस्टर आले घरी आल्यावर मी एवढी खुश झाले त्यांना बघून. मी त्यांना सगळ्या गोष्टी शेअर केल्या. मी त्यांना म्हटलं की तुम्ही परत मला सोडून जाऊ नका. तुम्ही घरी आल्यावर किती छान वाटतं, किती आनंद वाटतो तुम्ही आल्यावर मला. आणि परत ना मी स्वामींच्या समोर येऊन उभा राहिले. तेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृताच्या अध्यायामध्ये, कुठला अध्याय आहे तो, 1 मिनिट, 9वा अध्याय. 9व्या अध्यायामध्ये शंकररावांना व्याधी झाली होती आणि ते सुंदराबाईंना सांगतात की स्वामीचरणी तुम्ही हे सांगा आणि माझी व्याधी दूर करायला लावा. हा एक किस्सा आहे बघा 9व्या अध्यायामध्ये. तेव्हा स्वामी अशी लीला करतात की यवन स्मशानभूमीमध्ये जाऊन त्या नवीन खाचेमध्ये स्वतः झोपतात आणि त्या शंकररावांचं मरण चुकवतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगताना माझ्या अंगावर काटा येत आहे. मी स्वामींच्या समोरच बसून हे व्हिडिओ करत आहे, कारण की स्वामींची आज्ञा घेऊनच मी हा अनुभव तुम्हाला सांगायला बसले आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा अनुभव आहे. पूर्ण अंगावर माझ्या काटे येत आहेत तुम्हाला सांगताना. तर यवन स्मशानभूमीत स्वतः स्वामी झोपले होते आणि त्यांनी त्यांचं मरण चुकवलं होतं. तशाच पद्धतीचा मला तिथे खड्डा दिसला. आपण स्मशानभूमीत जसा एखाद्या प्रेतसाठी खड्डा खणतो त्या प्रकारचा खड्डा खणलेला होता. त्यामध्ये स्वामी चक्क बसलेले मला दिसले. मी एवढे वर्ष स्वामींना सांगत होते स्वामी मला दर्शन द्या, पण दूर पलीकडे कुठेतरी म्हणजे त्यांच्या बायको बरोबर ते चालले आहेत स्वप्नामध्ये. पण दिसताना मी त्यांच्या बरोबर दिसत बसले. मी स्वामींच्या समोर बसले, पण ते नवरा बायको दोघे चाललेत मस्तपैकी, हातात हात घालून दोघे आनंदाने चाललेत. मग मी स्वामींना विचारते की स्वामी ती किती खुश आहे ना, तिचा नवरा तिच्यासोबत आहे, तर ती किती खुश आहे. आता तिला कळालं की तिचा नवरा जाणार आहे, तिच्यासोबत राहणार नाही तिचा नवरा, तर तिला किती दुःख होईल हो स्वामी. मी असं स्वामींना विचारलं. तर स्वामी मला म्हटले, अगं तिला सांगायचं नाही आपण, हे सगळं तिचं स्वप्न होतं. तिचा नवरा घरी आला, तिच्याशी बोलला, हे सगळं तिचं स्वप्न होतं असं तिला दाखवायचं. तिला सांगायचं नाही की तिचा नवरा तिला सोडून जाणार आहे. ते शब्द स्वामींनी मला स्वप्नात सांगितले. परत मला स्वप्नात दिसलं की मी आणि माझी छोटी मुलगी एका मंदिरामध्ये बसलो आहे आम्ही दोघी, आणि माझ्या हातात स्वामीचरित्र सारामृत आणि माझ्या मुलगीच्या पण हातात स्वामीचरित्र सारामृत दोघी घेऊन आम्ही वाचत बसलो आहे दोघी पण. आणि स्वामी आले आणि स्वामी मला म्हणतायत की अगं नुसतं करते काय म्हणतेस तू सारखं मी करते म्हणून. कर ना, तुला काही अडचणी आल्या तर मी आहे ना. तर स्वामींनी हे मला आश्वासन दिल्यावर मी एकदम तेव्हा खुश झाले की हां, आपल्याला पारायण करायचं होतं ना, पण आपल्याला काहीतरी अडचणी येतील वगैरे म्हणून आपण करत नव्हतो. तर आता स्वामी आपल्याला बोलले, तर आता आपल्याला मंगळवारी बसायचं आहे. मंगळवारी बसलं तर आपलं सोमवारी पूर्ण होईल का, असं मी तेव्हा मी नियोजन ठरवत होते स्वप्नामध्ये. आणि अचानकच माझी झोप उघडली. मी विचार केला की अरे, हे तर आपलं स्वप्न होतं आणि स्वामी आपल्या स्वप्नात आले, पण स्वामी असे कसे स्मशानभूमीतल्या अशा खड्ड्यामध्ये बसलेले होते स्वामी. असं कसं स्वामींनी मला दर्शन दिलं. तर ते माझ्या दिवसभर सकाळी उठल्यावर डोक्यातच असं कसं स्वामी तिथे बसले. कारण की मला ते चरित्रातला अध्याय आठवत होता की एखाद्याचं त्या शंकररावांचं मरण चुकवण्यासाठी स्वामी त्या खाचेत बसले होते असं त्या चरित्रामध्ये आहे. तर मला तेच आठवत होतं. आणि दिसले माझे मिस्टर, ते सोडून चालले त्यांच्या बायकोला असं वगैरे. तर मी म्हणते की माझ्या नवऱ्यावर तर काही संकट आलेलं नसेल ना, असं कसं हे मला स्वामींनी दाखवलं, काय संकट असेल ह्यांच्या पाठीमागे. तर मी ह्यांना विचारलं की मला स्वप्नात ना, मिस्टरांना सांगितलं की असं ना, मला स्वप्नामध्ये असं दिसलं आणि स्वामी असं बसले होते. तर ते म्हटले की अगं हो, मी पण 1-2 जागी असं विचारलं होतं. तर मला म्हटले की 2 वेळा तुझ्यावर संकट आलं होतं आणि ते टळलंय तुझ्यावरचं संकट, आणि तिसऱ्यांदा तू सावधानीनं राहा म्हणून त्यांनी एका जागी विचारल्यावर त्यांना तसं सांगितलं होतं. तर मला जास्तच टेन्शन आली तेव्हा, ते पण असं बोलल्यावर. मग बरोबर 10 ते 11च्या दरम्यान
आम्हाला बातमी आली की आमच्याच शेजारचा माणूस एक्सपायर झालेला आहे आणि तो माणूस म्हणजे अपंग होता. तो बऱ्याच वर्षापासून तो अंथरुणातच होता. त्याला चालता बोलता काही येत नव्हतं. म्हणजे भरपूर तो अंथरुणातच होता. आता अंथरुणात असणाऱ्या माणसाचे किती हाल होतात ते आपल्याला माहिती आहे. त्यावरनं त्याला बोलता वगैरे काही येत नव्हतं, मंद होता तो. तर तो म्हणजे स्वप्नाचा अर्थ असा होता माझ्या की माझ्या नवऱ्यावरचं संकट स्वामींनी त्या अपंग व्यक्तीवर घातलं. तर तो पण अध्याय आपल्या स्वामी चरित्र सारामृतामध्ये आहे बघा. 19वा अध्याय आहे तो. 19वा अध्यायामध्ये तात्यासाहेब भोसले म्हणून एक व्यक्ती आहेत. त्यांना स्वप्नामध्ये सारखे यमदूत दिसायचे. सारखे यमदूत दिसल्यावर त्यांना वाटायचं की आपलं मरण जवळ आलेलं आहे. तर ते स्वामींकडे गेले. स्वामींच्या चरणावर त्यांनी धाव घेतली आणि स्वामींना विनंती केली की माझं मरण चुकवा. तेव्हा स्वामींनी एका बैलाला, जे बैल खूप वृद्ध झालं होतं, त्या बैलाला स्वामींनी हे केलं, म्हणजे त्या जागी स्वामींनी त्या बैलाचे प्राण घेतले. तर त्यावरचं संकट स्वामींनी बैलावर घातलं. तर अशा प्रकारे स्वामींनी त्या तात्यासाहेब भोसलेंचं मरण चुकवलं होतं. तर मला तेव्हा तसंच वाटलं की ही सगळी लीला स्वामींची होती. आणि अशा प्रकारे स्वामींनी खाचेत वगैरे रात्री मला स्वप्नात बसलेलं दाखवलं आणि समोरचा आमचा माणूस म्हणजे व्यक्ती वारला, म्हणजे आमच्या नात्यातलाच तो होता, तो वारला. तर मला वाटलं की माझ्या नवऱ्यावरचं संकट स्वामींनी त्यांच्यावर हे करून म्हणजे त्यांना त्यातून मुक्ती दिली. त्यांना भरपूर त्रास पण होत होता त्या गोष्टीचा. ते अंथरुणातच होते. त्यामुळे स्वामींनी त्यांना त्यातून मुक्ती पण दिली आणि माझ्या नवऱ्यावरचं संकट पण टाळून टाकलं स्वामींनी. तर मला खूप मोठी प्रचिती ह्या पारायणामध्ये स्वामींनी दिलेली होती. माझ्या आयुष्यातला न विसरणारा तो प्रसंग आहे. रात्री ते फोटो पडणे वगैरे सगळं काही अघटित लीला आपण म्हणतो ना स्वामींची, तशी लीला स्वामींनी मला त्यावेळी दाखवली. परत मी एवढ्या टेन्शनमध्ये होते की मला हे सुद्धा डोक्यात माझ्या पटकन आलं नाही की एवढ्या वर्षापासून आपण स्वामींना सांगत होतो की दर्शन द्या, दर्शन द्या, आणि त्या स्वप्नामध्ये स्वामींनी आपल्याला दर्शनच दिलं नाही, तरी आपल्याला येऊन सांगितलं की तू नुसतं करते म्हणू नकोस म्हणून. स्वामी साक्षात आपल्याशी बोलले पण. हे मला खूप तेव्हा एवढा आनंद झाला मला त्या गोष्टीचा. आणि मी त्या टेन्शनमध्ये विसरूनच गेले होते की स्वामींनी आपल्याला दर्शन दिलं. पण जेव्हा ते आठवलं ना, तेव्हा खरं सांगू मी म्हणजे आपल्या विचारांच्या पलीकडेच स्वामी म्हणजे आपल्यासाठी काही ना काहीतरी चांगलं करून ठेवलेलं असतं स्वामींनी आपल्यासाठी. आपण म्हणतो स्वामी तुम्ही का देत नाही, का करत नाही, पण ती आपली वेळ आलेली नसते. ती वेळ जर आपली आली असेल तर स्वामी आपल्याला देणारच. स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून सगळं करा तुम्ही. स्वामी आपल्याला दर्शन देणार, प्रचिती देणार. स्वामी आपल्यासाठीच आहेत हो. स्वामी कुणासाठी आले होते अक्कलकोटमध्ये? आपल्या भक्तांसाठीच आले होते ना. मग ते आपल्याला देणार नाही तर मग कुणाला देणार आहेत स्वामी? आपली जर चांगली इच्छा असेल तर स्वामी नक्कीच पूर्ण करणार. तर त्यासाठी थोडा तुम्ही संयम धरायला पाहिजे, थोडी सहनशक्ती आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि अगोदर त्या फोटोमध्ये मला कुठेच काहीच तडा वगैरे गेलेला दिसला नाही. पण नंतर 3-4 दिवसांनी मला फोटो बघितल्यावर फोटोच्या पाठीमागे ना थोडंसं फोटो खराब झाल्यासारखा दिसला मला. म्हणजे जे लाकूड असतं ना ते थोडंसं तुटल्यासारखं दिसलं मला तिथून ते. तर मी नंतर ते बदलून आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतायच की मी नवीन फ्रेम स्वामींची करून घेतलेली आहे ती. थोडं ते खराब झालं होतं पाठीमागून म्हणून. तर अशी स्वामींची लीला आहे. मला प्रचंड मोठा अनुभव, प्रचिती स्वामींनी त्या 21 दिवसाच्या पारायणामध्ये दिली. आणि ते 21 दिवसाचं पारायण पण स्वामींनी माझ्याकडून हे संकट टाळण्यासाठी करवून घेतलं होतं. माझ्या मनात म्हणजे पक्का असा निर्णय नव्हता की करणारच. मी करूया की नको म्हणत होते, पण ते स्वामींनीच मला इच्छा जागृत केली आणि स्वामींनीच माझ्याकडून करून घेतलं. कारण की स्वामींना माझ्या पाठीमागचं ते संकट टाळायचं होतं.
त्यामुळे स्वामींनी माझ्याकडून ते पारायण करवून घेतलं. स्वामींची लीला अगाध आहे आणि काय आपण त्यांची स्तुती करणार. तर हा माझा अनुभव आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा अनुभव मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.